आपल्या आम्हाला घोषणा 10 वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नालायक कोणी विसरू नका. नुसत्या गडबड समाजाचा वापर करू नका. कोण काय सांगताय, कोणाचं काय म्हणणं आहे, ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटलं गेलं. काही मराठ्याने विसरू नका. एक जुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आम्हाला उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आम्हाला उपोषण सुरू केलं. आता तुमची काय जबाबदारी? समजून घ्या. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज बोलत होता, हे बरं आहे बाई बोला सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम करणार होते आणि केले. आता आपल्याला सरकारने सहकार्य केलंय. मी काय बोलतोय लक्षात ठेवा, सरकारने सहकार्य केलंय, परवानगी दिली, त्याबद्दल आपण सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं. पण आता सरकारने सहकार्य केलं महिन्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचं. पोलीस बांधव आणि सरकार जिथं पार्किंगची व्यवस्था करून त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या निवडून लावायच्या. मला उपोषणाला बसायचंय, त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला यायला पाहिजे. जबाबदारी तुमच्यावर, याची का जबाबदारी? याचा पुढचा तिसरा मुद्दा सांगतो. तुम्ही राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल, नीट ऐका, किंवा खोट्या बातम्यापासून येईल मुंबईत जायचं आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगतील त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं. किती लांब असू एकही गाडी रोडवर आता कामा नाही. स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं. तुम्ही जी मुंबई जाम केलेला मला ठरव, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे. जबाबदारी तुमची आहे. मला बोलता येणार नाही उपोषणाला बसलं म्हणून मला एकही बातमी काय आली नाही पाहिजे. किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली. आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आलो. बऱ्याच जणांना वाटलं पाय ठेवून द्यायचा नाही, मराठी मांड्या घालून बसले.
त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचा देईल, मान्य न्यायदेवता देईल. सरकारच्या मागून 100% खात्री आहे. सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं, पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलंय. तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याच्या अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल. आणि हेच करोडो मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील. आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी जी आमची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅझेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा. सातारा संस्थांचं गॅझेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे. त्या केसेस पासून वेगळ्या गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या, या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी व्यवस्थेत मी मुंबई सोडणार नाही ही मला त्यांना शब्द देतो. आताही मला मी या समाजासाठी मैदानात येऊ, मी मरण पत्करायला तयार, पण हटायला तयार नाहीये. तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची. माझ्या मराठ्याचं मान खाली होण्यासाठी काही आंदोलन मराठीने वागायचं नाही. मोठा आपल्या जातीला करायचं, मोठं आपल्या लेकराबाळा आपल्याला करायचं. एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट करील, मला तिकडच गाडी न्यायची, सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडच जायचं. सरकार सहकार्य करतोय तर आपणही सहकार्य करायचे. दारू कोणी प्यायची नाही, दारू पिऊन गाड्या कुकडा घालू नका. माझ्या कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे. पुन्हा तो शब्द वापरतोय, माझ्या समाजाला खाली मान घालवण्याचं एक पाऊल उचलायचं नाही. मराठ्याला विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही. पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठीच्या पोराला उचलायचं नाही. माय बापू, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. या समाजाला कुटुंब आणलंय, मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडल्याचा नाही, कारण मी तुमचा खाली पडत नाही. माझा कुटुंब त्याची उभी राखराखोळी झाली तरी चालेल, पण या समाजाचं मला वाटतं द्यायचं नाही. म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही, काही गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्या ग्राउंडवर राहायचं, झोपायचं. तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं? मी जर आझाद मैदानाला नसतो तर आता मी आझाद मैदानाला मला गेल्यानंतर तुम्ही इथून 50 किलोमीटर बिनधास्त झोपा. तुम्ही म्हणायचं आपला पद्धतीने झोपलेला आम्हाला काय टेन्शन नाही. आणि अशी हवा आहे न्याय झोप नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. शेवटी येऊन आला तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे. पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या, 5 रुपये 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता. बिनधास्त गाड्या लावायच्या, रेल्वे यायचं जायचं, संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं. कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो. त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या. एकदा बोमाने चालू काही झालं, माझ्या समाजाला किंमत द्या. पुन्हा एकदा सांगतो, समाजाने खूप विश्वासाने आपल्याला 500 किलोमीटर पाठवलं. समाज मिनिटानंतर आपली खबर घेतोय. समाजाला अशा लढायला गेलेले पोरं आमच्या लेकराला विजय घेऊन येतील. पण तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा, गोंधळ गडबड नाही.
गाड्या हळूहळू लावायच्या नाही, पार्किंग मध्ये ठेवायच्या. पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे, बरोबर का? पुढे आपले अधिकृत आहे ना, अधिकृत पार्किंग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही टाळायची गरज नाही. पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील. मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे, जबाबदारी आपली. महाराष्ट्रातून येणाऱ्या रेल्वेला आले 5 मिनिटाच्या अंतरावर आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तिथं जवळ असेल 5-5 किलोमीटर 10-20 किलोमीटर झालं 30 किलोमीटर बस का 20 किलोमीटर फक्त बरं वाशी हा अरे वाशी दोन झोपा घरी सगळे हो जमा ना काही जण वाशी झोपा सगळे झालं. फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही. मला आता मी उपोषण सुरू झाले आला, मला बोलवा सुद्धा चालत नाही, पण ही शब्द जरा हितात होता समाजाचा. या समाजाला आम्ही एवढं समजू नये. आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून. या बांधर पाठीने करून दाखवले मराठ्याचा पोर आहे. आता त्यांनी सहकार्य केलं. आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या मोकळी झाली पाहिजे असा फटाफट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांना विचारायचं पार्किंग साहेब पुढे पोलीस राहिले पाहिजे. चायला पहिले बांधून घेऊन होते का देऊ भगवती गेला आणि आता पार्किंग करतो साहेब पुढे. इतकं सहकार्य करायचं. सरकार आमच्या शिरला मग कोणता वापर काय करायचं तर काही टेन्शन मिळायचं मी आहे ना. म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांततेत यायचंय जायचंय. ज्यांना गावाकडे जायचं 29ला वाटायला येणार होतं त्यांनी वापस जा. काही आणखी वाशी जाम असं काय बोलू तिकडेच एक कोट्या घेऊन 10-5 लाख रुपये तिकडेच जायचे. ज्यांना वापस जायचं ते वापस जा. सोन्या झालेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही. मान्य केलं तुमचं ओके. आता फक्त तुम्ही सांगितलं मान्य करायचंय. मी सगळ्या शब्दाच्या पुढे जायचं नाही त्याच्या समाजात वाटलं काय फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय आहे बिनधास्त गाव बनवून द्यायचा खुशाल पसरायचं तिकडे. चल आता मी उपोषणाला बसतो. सरकारला एक शेवटची विनंती करतो. बाबा सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं कसं आमच्या आम्हाला उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. हे आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार नसताना आणखी करतो मराठी आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती. इथे करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझा बोलत नाहीये. मुख्यमंत्री साहेब आणखी तुमच्या हातात संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नावाची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे. आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या खाल्ल्या तरी मला तरी काही चाटत नाही. या ठिकाणी उपोषण करून गेलो किंवा तुम्ही मला जेलमध्ये नाही टाकलं मी जेलमध्ये सराव जेलमध्ये आम्हाला उपोषण करीन पण मराठ्याच्या डोक्यावर गोळ्या टाकल्याशिवाय हटणार नाही. सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी विनंती पूर्वक आमचं आग्रहाचं सांगणे उपोषणाला बसणार तब्येत खराब होणार म्हणून आज समाज चिंतेत उपोषणाला बसल्यामुळे महाराष्ट्राला सगळे महाराष्ट्रात मराठीचे लागू झाले उपोषणाला बसल्यामुळे म्हणून तुम्ही सगळ्यांकडे काळजी घ्या. सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा आपण आपल्या ठेपाला